नांदणीच्या जिनशन भट्टारक महास्वामी मठाची हत्ती पाळण्याची परंपरा 400 वर्षाहून अधिक जुनी आहे. नांदणी मठाला हत्ती काही नवीन नाही. वनतारा या अंबानीच्या खाजगी प्राणी संग्रहालयानं न्याय व्यवस्थेला बटीक करून प्रशासनावर दबाव आणून माधुरी या हत्तीला जबरदस्तीनं वनतारामध्ये नेलं. पण त्याच्या आधी 35 वर्ष ही माधुरी गुन्ह्या गोविंदानं या मठामध्ये राहत होती. तिचा लळा एवढा लागलेला होता सर्व भाविकांना, लहान मुलांना, की त्या मठाच्या कुटुंबातलाच एक भाग होती. नागप्पा हा माऊत माधुरीचं अतिशय तन्मयतेनं, जिव्हाळ्यानं देखभाल करायचा. हृदयविकाराच्या झटक्यामुळे डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे 2018 साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला. कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ज्ञ प्रशिक्षित माऊताशिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या काळजीने विश्वस्तांनी विचार केला, माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला की आपला शोध जो माऊताचा शोध आहे तो शोध पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या, शास्त्रीयदृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, त्या कॅम्पमध्ये माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ, कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माऊत आपण आणावा आणि त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे होता. आणि म्हणून त्यावेळी मी खासदार होतो, वन खात्याला एक पत्र लिहिलं की काही काळापुरतं माधुरीला, त्या हत्तीनीला गडचिरोलीच्या कॅम्पमध्ये घेऊन जावं. खरं तर माधुरीची काळजी घेऊन त्यावेळी पेटावाले आले नाही, त्यावेळी वन खातं आलं नाही. वन खात्यानं हात वर केली, असमर्थता दाखवली आणि म्हणून मग युद्ध पातळीवर शोध घेऊन आजचा जो इस्माईल हा माऊत आहे त्याला शोधून आणला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा माधुरीची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था मठामध्ये व्हायला लागली. दरम्यानच्या काळामध्ये आत्ताचे जे जिनशन भट्टारक आहे त्यांची 2019 साली त्यांची निवड झाली, ते मठाधिपती झाले. ते अतिशय लहान वयाचे होते आणि त्यामुळं माधुरीचा आणि त्यांचा अतिशय लळा लागला. दोघांचं घट्ट नातं निर्माण झालं. हत्ती हा अतिशय संवेदनशील प्राणी असतो आणि हुशार असतो. त्याला कुणी खायला घातलं तर त्याची सोंड ही अतिशय संवेदनशील असते. सोंडेनं पहिला तो तपासतो आणि मगच तोंडात घालतो. भाविक जेव्हा या माधुरीला काही खायला द्यायची, केळी, सफरचंद, फळं, ऊस, त्यावेळी ते सोंडेनं तपासून मगच तोंडामध्ये घेत होती. परंतु एकमेव अपवाद होते ते म्हणजे आमचे नांदणीचे भट्टारक महाराज. त्यांचा आणि तिचा एवढा लळा होता की महाराज थेट तिच्या तोंडामध्ये पेरू, सफरचंद किंवा कुठलंही फळ घालवतं आणि ते सुद्धा मोठ्या विश्वासानं खात होते. जेव्हा माधुरीच्या विदाईचा प्रसंग आला त्यावेळी महाराजांना मुंडके फुटले. याचं कारण ते नातं आता तुटणार होतं. शेवटचं एक फळ महाराजांनी पेरू दिलं, परंतु कधीही नकार न देणारी माधुरी त्या दिवशी महाराजांच्या हातचा पेरू खाल्ला नाही. सोंडेनं स्वीकारला पण बाजूला ठेवून दिला. एवढंच काय, 4 तास मिरवणूक चालली होती नांदणीमध्ये, परंतु कुणीही भाविकाने दिलेलं फळ तिनं खाल्लं नाही. तिला इतकं वाईट होतं. एवढंच नव्हे तर अॅनिमल अँब्युलन्स मध्ये बसून ती जेव्हा जात होती त्यावेळी तिनं शेवटचा मठाला अभिवादन केलं. त्याचेही व्हिज्युअल आता सोशल मीडियामध्ये व्हायरल व्हायला. इतकं नातं, घट्ट नातं माधुरीचं आणि या मठाचं आणि इथल्या भाविकांचं होतं. खरं तर आता काही लोक
जे बटीक झाले आहेत अंबानीचे आणि सगळ्या व्यवस्थेचे, ते आता उलट सुलट काहीतरी चर्चा करायला लागलेत. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, वनतारा हे ज्या ठिकाणी आहे तिथलं 45 डिग्री तापमान हे हत्तीच्या अधिवासाला पोषक नाही आहे. त्यामुळं पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माधुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही. अंबानी कितीही मोठा उद्योगपती असून दे, कितीही धनदांडगे असून दे, ठीक आहे आम्ही आता बेसावध होतो, पण पुन्हा सावधपणानं चाल करून माधुरीला परत आणल्याशिवाय सोडणार नाही.